एकीकडे लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्या तर अनेक कंपन्यांनी वेतनात कपात केली आणि दुसरीकडे महागाईचा भस्मासूर। या दोन्हींच्या कोंडीत सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहे। घरातील बजेट पूर्णतः कोलमडून गेल्याने सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने घरगुती गॅस दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले। प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाईने आता महिन्याचे संपूर्ण बजेटच कोलमडले आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे महिन्याला जवळपास 2000 रुपये केवळ इंधनावर खर्च होत आहेत। मागील फक्त 7 ते 8 वर्षाचा विचार केल्यास केंद्र सरकारने घरगुती गॅसवरील अनुदान तर काढून घेतले, सोबत सुमारे 400 ते 500 रुपयांच्या दरम्यान मिळणाऱ्या घरगुती गॅसची किंमत ही दुपटीने वाढवली आहे आणि प्रत्येक वेळी अजूनही 25 ते 30 रुपयांनी गॅसची किंमत वाढवत असल्याने सर्वसामान्यांनी जगावे कसे असा प्रश्न उपस्थित करून शनिवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी महिला शहराध्यक्षा मेघा दराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात सरला गायकवाड, रुबीना सय्यद, अफरीन सय्यद, बेबी पगारे, अंजुम शेख, जिजाबाई वारुंसे, रंजना बंगाळ, अनिता पगारे, गजरा शेख आदींसह महिला उपस्थित होत्या। एसएन न्यूज साठी शुभम क्षत्रिय। आज सिन्नर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी येऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन छेडले आहे। तरी आमची केंद्र सरकारला, मोदी सरकारला विनंती आहे की वारंवार गॅस सिलेंडरचे भाव हे 25-25 रुपयांनी नेहमी वाढत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहता गेले तर गरीब आणि गरजू लोकांनी काय करायचे? 1000 रुपये जर एका टाकीला लागत असेल तर त्यांनी काय करायचे? तर आमची केंद्र सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर गॅस सिलेंडरचे दर हे कमी झालेच पाहिजे, अन्यथा सिन्नर शहरामध्ये महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस महिला ह्या तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।